काही काल आपल्याला सोडून गेल्यात, काय भावना आहेत तुमच्या सगळ्या? मला खरं सांगू का, मी काल त्यांची बातमी टीव्हीवर पाहिली तेव्हापासून बेचैन आहे जबरदस्त. आणि एक पर्वच संपलं असं मला वाटलं. संगीतातलं पर्वच संपलं. संगीतातलं पर्व संपलं तुम्ही असं म्हणताय, पण तुमचं एक वैयक्तिक खास मोठ्या बहिणींसारखं त्यांनी तुम्हाला जपलं, नातं खूप वेगळं होतं तुमचं. ते काय माहिती का, ज्यांच्याशी मोकळेपणाने बोलावं अशा ज्येष्ठ कलावंतच गेल्या. आता कोणाशी बोलायचं मोकळेपणाने? आणि कलावंतांच्या जगतातल्या ताज्या घटना कोणाकडनं कळणार आपल्याला, असा प्रश्न मला पडला त्या गेल्यामुळे. ताई कशा होत्या? भावनिक खूप होत्या असं कळते, हळव्या मनाच्या होत्या, सगळ्यांना मायाने जवळ करायच्या असं अनेक जण म्हणत होते. तुम्हाला काय अनुभव आहे यातला? मला अनुभव म्हणजे अत्यंत घरातल्या सारख्या होत्या, मोठ्या बहिणीसारख्या होत्या. त्या जवळ घ्यायच्या, खांद्यावर हात टाकायच्या, हातात हात घेऊन बोलायच्या. जरा लांब मी उभा असलो तर म्हणायच्या, का रे दुराबा गाणं म्हणायचं का नुसतं, ये जवळ. आणि अगदी मोकळेपणाने बोलणाऱ्या, घरेलू रिलेशन ठेवणाऱ्या होत्या. तुम्ही अनेकांच्या मुलाखत घेतल्या, तर तुम्ही ताईंची देखील मुलाखती घेतल्या, तर किती वेळेस मुलाखती घेतल्या? ताईंची मी पहिली मुलाखत घेतली 1979 आणि 80 मध्ये. त्यानंतर मी 22 वेळा प्रकट मुलाखत घेतली. आणि ती महाराष्ट्राच्या, भारताच्या सर्व भागात एवढंच नव्हे तर परदेशात सुद्धा फेस्टिवलला पण घेतलेली आहे. म्हणजे आता एकही जागा अशी राहिली नाही की जिथे मी असं त्यांची गप्पा मुलाखत अधिकृत मारल्या नाहीत. शिवाय माल ते भेटतील तेव्हा आम्ही गप्पा मारायचो. काय गप्पा व्हायच्या तुमच्या नेमकं? म्हणजे संगीताच्या व्यतिरिक्त काय गप्पा व्हायच्या की संगीताच्या व्हायच्या, काय व्हायच्या? संगीताच्या गप्पा तर मुलाखतीत होतातच, पण त्या सोडून त्यांना कपड्यांचा आणि खाण्याचा खूप आवड होती. त्यामुळे नवीन काय खाल्लं, कुठे खाल्लं, काय आवडलं तुम्हाला, कुठे काय खावं असं त्यांना विचारायचो आम्ही. आणि तुम्ही साड्या तुमच्या फार निवडक असतात, तर तुम्ही कपड्यांबाबत एवढं जागरूक का असता, कुठं आणता, असेही विषय व्हायचे. ते सांगायचं तुम्हाला हे सगळं मोकळेपणाने सांगायच्या. पण ते 22 वेळेस मुलाखती घेतल्यात तुम्ही, ते म्हणतात ते आहे, पण घरी पण येऊन गेलात ना, या पण घरी आल्या या घरी नव्हत्या आल्या. याच्या हे अगदी नवीन घेतलंय मी. याच्या आधीच नेहरू स्टेडियम समोरचं जे माझं घर होतं तिथे आल्यात. आणि अगदी पहिलं घर जे अजून आहे माझ्याकडे, निंबाळकर तालीमच्या जवळ, मस्तानीच्या जवळ पुण्यातलं, तिथे दोनदा आल्यात. एकदा अगदी सुरुवातीला आणि एकदा नंतर. आणि घरी आल्या की मस्त बसायच्या, काय टाकलाय आणि खायला काय करतोय असंच विचारायच्या. प्रत्येक वेळी असं म्हणजे मनमोकळेपणाने एकदम माझ्याशी त्यांचे, खरं सांगू का, माझे त्यांचे रिलेशन मला काल संध्याकाळपासून काही बोलावं असं वाटत नाही, इतके जवळचे होते. तुमच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत, नुकसान न भरून निघणारे झाले. एक फक्त शेवटचा प्रश्न विचारतो, अशी कुठली आठवण आहे ताईंची की जी आयुष्यभर तुम्हाला आठवत राहील किंवा आयुष्यभर तुम्ही ती आठवण काढत राहाल, असा एखादा किस्सा आहे तुमचा आणि ताईंचा? हो, असे खूप किस्से आहेत, पण तरी एखादा पटकन काय मला सांगता येईल तो आठवतोय तो सांगतो. की त्या म्हणायच्या, तू माझ्याबरोबर ये, बाहेर परदेशात जाताना तू माझ्याबरोबर ये, म्हणजे परदेशातल्या काय गोष्टी पाहायच्या आणि काय पाहायच्या नाहीत, कशात वेळ घालवायचा हे मी तुला सांगू शकेन. असं कोण सांगणार आहे हो? मोठी बहीण असल्यासारखं त्या सांगायच्या. अजून काय सांगायचं? काहीतरी सांगत रागवलंय का तुम्हाला त्या कधी? नाही, रागवलं एकदाही नाहीत, पण त्या हसतमुख असायच्या कायम. त्यांच्या आयुष्यात घटना अत्यंत पाठोपाठ वाईट घडत गेल्या. मुलगीची आत्महत्या, मोठा मुलगा जाणं, नवरा जाणं, पण त्या कधीही तुमच्याकडे समोर येऊन दुर्मुखलेल्या राहिल्या नाहीयेत. मी त्यांना विचारलं, तुम्हाला वाईट वाटत नाही का, तुम्ही अस्वस्थ होत नाही का, तुम्ही माझ्यासारख्या आपण अनेकदा भेटणाऱ्याशी पण बोलताना कधी मला चेहरा तुमचा दुर्मुखलेला दिसला नाहीये. त्या म्हणले, काय शक्यतो आपण समोर येणाऱ्या प्रत्येकाला आनंद द्यावा, ही माझी भावना आहे, म्हणून मी नाही असे. अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे. खरं तर ही बातमी जेव्हा बातम्यांमध्ये आली, आशाताई आपल्यातून निघून गेल्या, तेव्हा प्रत्येकाला धक्का बसला आणि संपूर्ण संगीत विश्वावर शोककळा पसरली. देशभरातून आता शोक व्यक्त केला जातोय, पंतप्रधानांपासून ते कलाकारांपर्यंत.
आशा भोसले यांच्या योगदानाला शब्दात मांडणं कठीण आहे, अशाच भावना व्यक्त केल्या जात आहेत. आशा भोसले यांचं अंत्यदर्शन सध्या सुरू आहे आणि लाखो चाहते त्यांना आज निरोप देणार आहेत. अनेक मान्यवरांची सकाळपासून अंत्यदर्शनासाठी रीघ लागलेली आहे. एक